आज संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नापूर असेल, कन्नड असेल, वेरूळ या ठिकाणी CCTV कॅमेरे जे अत्याधुनिक आहेत यांचं उद्घाटन माझे सहकारी अतुल सावे आणि आम्ही केलेलं आहे. जवळपास या भागामध्ये 72 कॅमेरे इथे लावलेले आहेत. 52 कॅमेरे हे खाली वेरूळ या ठिकाणी लावलेले आहेत आणि कन्नडला सुद्धा आता त्याचं उद्घाटन करायला आम्ही चाललेलो आहोत. एकंदरीत नागरिकांची सुरक्षितता, येणारा कुंभमेळा यासाठी होणारी इथलची जी गर्दी आहे आणि शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जर क्राईम जर वाढला तर त्याला नियंत्रण कसं आणता येईल, त्यासाठी जे क्राईम करणारे आरोपी आहेत त्यांच्यावर एक वचक असावा म्हणून ही यंत्रणा आता या ठिकाणी कार्यरत होत आहे. नागरिकांना सुद्धा यापासून दिलासा मिळेल. कोणालाही भ्यायचं किंवा कोणाला घाबरण्याचं कोणतंही कारण राहणार नाही आणि जो चुकीचं काम करेल त्याला या माध्यमातून, भले त्यांनी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवली, ट्रिपल सीट आहे, कुठे डॅश मारला, ते सर्व या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे. म्हणून एक चांगला उपक्रम माझ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 12 कोटी खर्च करून आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे. आता खुलताबाद शहरामध्ये बघितले गेले CCTV कॅमेरा आहे, तसेच जी कंट्रोल रूम आहे याचाच उद्घाटन करण्यात आलं. यावर डिजिटल वॉच म्हणून गुन्हेगारांना किती आळा बसणार आहे? डिजिटल वॉच आता तुम्ही पाहता, हे जे कॅमेरे लावले 72 कॅमेरे आहेत, प्रत्येक अँगलनी तुम्हाला ते पाहायला मिळतील. आता आरोपीची सुटका नाही या दृष्टिकोनातून हा सर्व काही खर्च शासनाने केलेला आहे. म्हणून आता ह्या शहराकडे गुंडेगिरी करणारे किंवा जे क्राईम करणारे लोक आहेत त्यांना हे वचक निश्चित बसणार आहे. आता खुलताबादच्या सुरक्षेसाठी बघितलं गेलं तर मोठा निधी आपण शासनाकडून आणलेला आहे आणि पुढचा जो बी प्लॅन असणार आहे आपला, यासाठी आपण आणखी खुलताबादसाठी किती निधी? खुलताबादसाठी म्हणून नाही तर या जिल्ह्यासाठी आम्ही आणखीन काम करतोय. मी शहरासाठी सुद्धा जवळपास 32 कोटी रुपयाचा प्रपोजल या कॅमेऱ्याचा आलेला आहे. या ठिकाणी पोलिसांना आम्ही अत्याधुनिक गाड्यासुद्धा आणखीन 10 गाड्या मी प्रोव्हाइड करणार आहे आणि एकंदरीत हा वाढतं शहर, इंडस्ट्रीजवाला शहर असल्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढा निधी आम्ही उपलब्ध करून देऊ.